नमस्कार मंडळी, मी शारदा इंट्युटिव्ह टॅरो रीडर स्वागत करते आपल्या चॅनलमध्ये स्पिरिच्युअल जर्नी 888. आणि आज मी घेऊन आले तुमच्यासाठी एक छानशी रीडिंग. सर्व पित्री अमावस्येला महालक्ष्मी तुमच्यासाठी कोणत्या आशीर्वादाचे दरवाजे उघडत आहेत. आणि सर्व पित्री अमावस्या म्हणजेच पूर्वजांचा तुमच्या फॅमिलीसाठी आणि आशीर्वाद आणि ब्लेसिंग्स आहेत. आणि ह्या सर्व पित्री अमावस्येला तसंच महालक्ष्मींचेही खूप मोठे ब्लेसिंग्स आहेत, आशीर्वाद आहेत. आणि त्या आशीर्वादांचेच जे दरवाजे आहेत ते तुमच्यासाठी त्या उघडत आहेत. खूप मोठे असे मेसेज आणि एनर्जीज तुमच्यासाठी काहीतरी असा वेगळा मेसेज आहे याच्यामध्ये, असं मला पिक होते. तर बघूया आपण कोणते मेसेजेस आहेत. आणि नवरात्रही सुरू होते, तर त्याच्यासाठीची एक वेगळी रीडिंग आपण नक्कीच करूया. तर सर्व पित्री अमावस्येला महालक्ष्मी तुमच्यासाठी कोणते आशीर्वादाचे दरवाजे उघडत आहेत, कोणते आशीर्वादाचे दरवाजे उघडत आहेत. तर तुम्ही काय करताय असं जे तुमच्यासाठी एवढे मोठे दरवाजे महालक्ष्मी उघडत आहेत. खूप खूप मोठी ब्लेस्ड सोल आणि खूप पॉवरफुल, जी खूप म्हणजे अप्रिशिएट करण्यास अशी पात्र आहे, खूप कॅपेबल आहे. आणि तिच्या म्हणजे सगळीच अशी जी कॅपेबिलिटी एका योग्य आणि एका अशा एनर्जीमध्ये असायला हवी आहे, तशी एनर्जी तुमच्यामध्ये आहे. आणि महालक्ष्मी ते ब्लेसिंग्स तुम्हाला देताना त्यांनाही खूप आनंद होतोय आणि म्हणूनच ते ब्लेसिंग्स तुम्हाला देत आहेत. आणि त्याच्यासाठी तुमचे ते दरवाजे जे आहेत ते दरवाजे त्या तुमच्यासाठी उघडत आहेत. बघूया सर्व पित्री अमावस्येला महालक्ष्मी तुमच्यासाठी कोणते आशीर्वादाचे दरवाजे उघडत आहेत. थँक्यू सो मच. एस ऑफ कप्स. हां, सर्व पित्री अमावस्येला महालक्ष्मी तुमच्यासाठी कोणत्या आशीर्वादाचे दरवाजे उघडत आहेत. आणि पहिलाच मेसेज आहे एस ऑफ कप्स. एस ऑफ कप्स म्हणजे काय, अबंडन्स. आणि एस ऑफ कप्स म्हणजे काय, विनर. आणि एक नवीन सुरुवात, जी तुमच्या कष्टाची, तुम्ही जे समर्पण केलेलं आहे, तुम्ही जे कष्ट केलं आहे, खरंच कष्ट केलं आहे तुम्ही. आणि जिथे तुम्ही कष्ट केलेलं आहे, तुम्ही जर शेतकरी असाल, तुम्ही बिझनेसमन असाल, तुम्ही नोकरी करत असाल, तर सगळ्याच तुमच्या ह्याच्यामध्ये खूप प्रामाणिक कष्ट केलेत तुम्ही एखाद्या प्रमोशनची तुम्ही वाट बघत असाल, जर ते प्रमोशन तुम्हाला मिळावं, त्या म्हणजे तुमची कॅपॅबिलिटी असूनही, तुमची पात्रता असूनही त्या काही गोष्टी तुम्हाला मिळालेल्या नाही आहेत. तर महालक्ष्मी ते दरवाजे तुमच्यासाठी ह्या अमावस्येपासून उघडत आहेत. की ते जे दरवाजे आहेत, कारण तुमची योग्यता, मी तुम्हाला पहिलंच म्हटलं, तुमची कॅपॅबिलिटी आहे, पण तुम्हाला ते मिळालेलं नाही आहे. कारण अशा काही एनर्जीज तुमच्या अवतीभोवती असल्यामुळं त्या तुम्हाला त्या कपपर्यंत किंवा त्या एनर्जीपर्यंत पोहोचू देत नव्हत्या. तर हा कप तुमच्यासाठी त्या देत आहेत आणि हा दरवाजा तुमचा उघडत आहेत त्या. आणि एक प्लस आहे, जो आनंद आहे हा दरवाजा उघडल्यानंतर तुमच्या आनंदाचे असे सगळे दरवाजे उघडणार आहेत, तर सुखाचे दरवाजे उघडणार, कारण प्लसची एनर्जी आहे. जे सगळं काय तुम्ही कराल ते प्लस होऊन पुढे येणार आहे. जे सुख आहे, अबंडन्स आहे आणि सेवा आहे, जे तुम्ही करताय, मागताय, देताय, ते तुमच्याकडून ते प्लस होऊन तुमच्याकडं येईल, असा महालक्ष्मींचा मेसेज आहे. एक विनर ॲज अ विनर म्हणून तुम्ही येत असं महालक्ष्मी तुम्हाला सांगतायत आणि ही सुख तुम्हाला देत आहेत. मी माझ्या व्ह्युअर्सना, सबस्क्रायबर्सना सगळ्यांना सांगेन, आपल्या चॅनलला सबस्क्रायबर्सची एनर्जी असते आणि नक्कीच तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा. तुमचीच एनर्जी मी पिक करत असते. आणि ज्यावेळेला तुम्ही सबस्क्राईब करताय, आणि नक्कीच तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण खूप असे मोठमोठे मेसेजेस कनेक्ट होत असतात. आणि मग जो महत्त्वाचा मेसेज आहे तोच तुमच्याकडून बघितला जात नाही. तर नक्कीच सगळे व्हिडिओ हा सगळा पूर्ण तुम्ही बघा, तुमच्यासाठी मेसेज आहे. थँक्यू सो मच. निर्णय जजमेंट. मी काय म्हटलं तुम्हाला, सर्व पित्री अमावस्येला महालक्ष्मी तुमच्यासाठी कोणत्या आशीर्वादाचे दरवाजे उघडत आहेत. तर एक निर्णय होते, खूप मोठा निर्णय आहे हा. आणि ही निर्णय घेण्याची आता वेळ आलेलीच आहे, कारण अबंडन्सची वेळ आलेली आहे, सुखाची वेळ आलेली आहे. अर्थ हाक मारलाय तुम्ही परमेश्वराला, ज्या वेळा खरंच तुम्ही संघर्ष केलाय. जे मटेरियलिस्टिक गोष्टी असू दे, किंवा यश असू दे, किंवा प्रमोशन असू दे, किंवा तुमच्या करिअरमधील असू दे, किंवा तुमच्या घरी असू दे, एखादा अधिकार किंवा एक कर्तव्य तुम्ही सगळं करताय, पण तुम्हाला ती हक्काची जे तुमचं सुख आहे, प्रेम आहे, प्रेमासाठी सुद्धा तुम्ही असुसलेले आहात.
घरातलं असू दे, त्या कर्तव्यामध्ये सुद्धा तुम्ही इतकं स्वतःला गुरफटून घेतलंय की तुम्हाला त्या प्रेमाचं हे सुद्धा तुम्हाला मिळालेलं नाही आहे, तुम्हाला ते कमी पडलं. तर तुमच्यासाठी तो निर्णय होतोय. सर्वांसाठीच हा निर्णय आहे. ज्या ज्या ह्याच्यामध्ये तुम्ही आहात आणि तुम्हाला अपेक्षा आहे, महालक्ष्मींकडून अपेक्षा आहे की तुम्ही तडजोड करताना जबाबदाऱ्यांमध्ये इतके गुरफटले गेलाय की कुठं कुठं सगळे हे करू असं तुम्ही विचारात पडलाय. सगळा गोंधळ हे की नाही, हँगमॅन सारखं अशी एनर्जी तुमची झाली. आता ही एक जबाबदारी पूर्ण केली किंवा गृहिणी आहेत किंवा जो असा पुरुष आहे, कर्ता पुरुष आहे, घरचा कुटुंब प्रमुख आहे, त्याला सुद्धा खूप जबाबदाऱ्या असतात. घरच्या मुलांचे शिक्षण असतं, घरच्या जबाबदाऱ्या असतात, बाकीचे सगळे असतात आणि त्यामध्ये मध्येच असे काहीतरी हेल्थचे प्रॉब्लेम्स असतात. ह्या सगळ्या गोष्टी इतकं गुरफटून तुम्ही गेलेला हँगमॅनसारखं. तुम्हाला एक मार्ग मिळत नव्हता आणि काहीच नव्हतं. पैसा तर नाहीच आहे, तर आणि ब्लेसिंग्सही नाही आहे. कुठंतरी एनर्जी थांबली, स्टक झाले, मार्ग मिळत नाही आहे आणि जे करतोय ते उलटच होते, असं काहीतरी एनर्जी मला इथं पीक होते. तर असं तुमच्याबरोबर होत होतं. तर महालक्ष्मी तुमच्यासाठी हेच आवडण्याचे दरवाजे तुमच्यासाठी उघडते आणि हा निर्णय होते. कारण कार्मिक सायकल असते. कार्मिक सायकलमध्ये सुद्धा तुम्ही खूप घट्ट पाय रोवून खरं तर उभं राहिलेला आहात. तुम्हाला ही एनर्जी दिसते. तुम्ही कधीही स्वतःला कमी लेखलं नाही. कितीही अडचणीची वेळ आली, कितीही संघर्ष झाला, कितीही दुःख आले, तरी तुम्ही परमेश्वरावरचा विश्वास तुम्ही ढळू दिलेला नाही आहे. किती अडचणी आल्या तरी सुद्धा. आणि त्यामुळं म्हणूनच तुमच्यासाठी हा एवढा मोठा निर्णय घेतला जातोय. आणि हा निर्णय शिवशक्तींचा आहे, महालक्ष्मींचा आहे आणि सगळ्यांचा, अख्ख्या ब्रह्मांडाचा, श्रीकृष्णांचा, दत्तगुरूंचा, सगळ्यांचा निर्णय आहे हा. तुमच्यासाठी आहे, तुमच्यासाठी आहे. कारण तुम्ही खूप ब्लेस्ड सोल आहात, त्यांची खूप आवडती सोल आहात, म्हणून तुमच्यासाठी त्यांनी हा निर्णय घेतलेला आहे. मी काय म्हणलं, ह्या असल्या एनर्जीमध्ये तुम्ही होता. ह्या असल्या एनर्जीमध्ये सुद्धा तुम्ही परमेश्वरावरचा विश्वास सोडला नाही. एका साखळदंडानं बांधून ठेवलेली एनर्जी तुमची होती. किती प्रयत्न केले, किती काय केलं तरी तुम्ही यातनं बाहेर पडत नव्हता. सगळ्या ह्या डेव्हिलच्या एनर्जीमध्ये तुम्ही होता. कष्ट करण्याची तयारी असूनही तुम्हाला मार्ग सापडत नव्हता. सगळीकडे अंधार दिसत होता. नको असलेल्या एनर्जीज, जे पाहिजे ते येत नव्हतं, पण नको असलेल्या एनर्जीज तुमच्याजवळ येऊन चिकटणं, तुम्हाला त्रास देणं, तुमचं विनाकारण म्हणजे तो मिठाचा खडा जसा टाकतात असं म्हटलं जातं ना, तसं येऊन मिठाचा खडा टाकल्यासारखं असं हे करणं, तुम्हाला डिवचणं, त्रास देणं आणि म्हणजे तुम्हाला जर फेल्युअर येत असेल किंवा अपयश येत असेल तर त्याच गोष्टींवरून तुम्हाला टॉर्चर केलं जाणं, बोललं, ह्या अशा एनर्जीज हे करतात. आणि हे डेव्हिलची एनर्जी अशीच असते. ज्या वेळेला आपण आपल्याला वाट सापडत नाही किंवा अडकलेला असतो, तेव्हा अशा एनर्जी आपल्याला त्रास देत असतात आणि ह्या एनर्जीने तुम्हाला त्रास दिला तर त्यातनं तुम्हाला ह्यांचा दरवाजा कायमचा बंद करतात. आता ह्या एनर्जी तुमच्या यशाचे दरवाजे उघडलेले बघतील. कारण त्यांना वाटलंही नसेल इतकं मोठं यश महालक्ष्मी तुमच्यासाठी घेऊन येत आहेत आणि इतके मोठे ते आवडण्याचे दरवाजे त्या तुमच्यासाठी उघडत आहेत. कारण तुम्ही कॅपेबल आहात तेवढ्यासाठी. कारण तुम्ही किती कुणी काहीही बोललं किंवा त्रास दिला किंवा काही झालं तरी सुद्धा तुमचा परमेश्वरावरचा विश्वास कमी झालेला नाही आहे. स्वतःवरचा विश्वास कमी झाला नाही. स्वतःच्या कर्तव्य जबाबदाऱ्यांमध्ये तुम्ही कमी पडणार. तुमच्या ऐपतीप्रमाणे तुम्हाला जसं होईल, जसं जमेल, जसं करेल तसं तुम्ही तुमच्या सगळ्या जबाबदाऱ्या पार पाडलेल्या आहेत आणि म्हणूनच इथं तुम्हाला महालक्ष्मी तुमच्यासाठी दरवाजे उघडतात. नाईट ऑफ पेंटॅकल्स ही थांबलेली, जरी तुम्हाला म्हणजे ही थांबलेली अशी एनर्जी होती तुमची, थांबलेली एनर्जी आहे. नाईट ऑफ पेंटॅकल्स आहेत, पैसा येतोय आणि जरी आला तरी सुद्धा तो तुमच्याकडे थांबत नव्हता. त्याला म्हणजे आलं की इतकं खर्च आणि बाकीचं सगळ्या गोष्टींमध्ये ते खर्चच म्हणजे सगळे व्हायचे. कुठं आलेलाही कळत नव्हतं, आला तरी कुठं गेला हेच कळत नव्हतं. इतकं तुमच्या म्हणजे पैसा सगळा जात होता, अशी तुमची एनर्जी होती आणि तुम्ही तिथं आहे तिथंच त्याच एनर्जीमध्ये थांबलेले असणार. असं तुमच्या आयुष्यात हे सगळं होतं. तर महालक्ष्मी हेच तुमचे दरवाजे उघडत आहेत की जे सेव्हिंग्स तुम्ही आता करणार आहात तुमच्या आयुष्यात, हाच इनबॅलन्सची एनर्जी होते आणि त्यामुळं जरी तुमच्याकडं आली अबंडन्स, जर आला पैसा आला तरी सुद्धा तसाच त्या मार्गाने तो परत जात होता. तर आता तसं नाही आहे. लक्ष्मी देवींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. महालक्ष्मी स्थिरता घेऊन येत आहेत तुमच्याकडं आणि त्या तुमच्याजवळ स्थिर होत आहेत, राहत आहेत, कारण तुम्ही बॅलन्स आहात. महालक्ष्मी तिथंच स्थिर असतात जिथं बॅलन्सची ऊर्जा असते. इनबॅलन्सचं जिथं ऊर्जा असते तिथं ते थांबत नाहीत. तर ते इनबॅलन्स नाही आहे. तर तुम्ही आता बॅलन्स आहात. तुम्हाला माहीत आहे सेव्हिंग कुठं करायचं आहे, थांबायचं आहे कुठं, खर्च कशासाठी करायचा आहे,
आणि काय महत्त्वाचं आहे ह्या गोष्टी तुम्हाला कळलेल्या आहेत, त्यांनी दाखवलेलं आहे. तुमच्याकडं जेव्हा पैसा असतो तेव्हा तुमच्या आजूबाजूला कशा एनर्जीज असतात, आणि जेव्हा तुमच्याकडं नव्हतं किंवा तुम्हाला खरंच गरज होती त्यावेळेला तुमच्यासाठी कोण होतं आणि तुम्हाला काय हे मदत तुम्हाला मिळाली किंवा तुम्हाला कोणत्या नजरेने तुमच्याकडे बघितलं गेलं, ही इथं एनर्जी आहे. आणि त्यामुळेच महालक्ष्मी तुमच्यासाठी आता ही जी थांबलेली एनर्जी आहे, जी हे इनबॅलन्सची एनर्जी होती, त्या सगळ्यातून बाहेर काढून तुमच्यासाठी पैसा आणि ही अशी अबंडन्सचे दरवाजे तुमच्यासाठी त्या उघडत आहेत. आणि सुख समृद्धी ही अमावस्या तुमच्या आयुष्यात उत्साह आनंद सगळं घेऊन येणार आहे. आणि श्री दुर्गांचा आशीर्वाद म्हणजे सगळी निगेटिव्हिटी आणि सगळी स्टक एनर्जी, ही स्टक एनर्जी आणि ही निगेटिव्हिटी हे सगळं तुमच्या आयुष्यातनं संपवून त्या जात आहेत. आणि हे द हर्मिट अशी एनर्जी आहे तुमची. अंधारात सुद्धा प्रकाश शोधणं, एक नवीन ऊर्जा, एक नवीन तेज, नवीन रहस्य उलगडण्यात तुमचं सगळं हे तुम्ही आहात. म्हणजे खूप अशी उच्च दर्जाची अशी सोल तुम्ही आहात. तुम्हाला थांबायचं नाही आहे. तुम्हाला थांबलेलं हे तुम्हाला रुचतच नाही आहे, ते तुम्हाला पटतच नाही आहे. तुम्हाला फक्त पुढं जाणं हे माहीत आहे. कितीही दुःख न त्रास असला, काहीही असलं तरी सुद्धा तुम्ही थांबत नाही. आता म्हणजे ही एनर्जी कशी आहे, तुम्हाला किती प्रयत्न करायला लागू दे, पण तुम्ही ते शिकल्याशिवाय, ते बघितल्याशिवाय, ते केल्याशिवाय तुम्हाला जायचंच आहे. मला हे होत नाही किंवा मला होणार नाही, मी हे करू शकत नाही, ही एनर्जीच तुमची नाही आहे. ही एनर्जी नाहीच आहे. तुमच्या असे कार्मिक हे होतं त्यामुळे तुम्ही स्टक होता. पण तुमची एनर्जी अशी नाहीच आहे. तुमची एनर्जी फक्त अशी नेहमी फ्लो होत असते. नवीन शिकायचं आहे, नवीन काहीतरी करायचं आहे, पुढं जायचं आहे, मार्गदर्शन करायचं आहे किंवा घ्यायचं आहे, वाचायचं आहे, द्यायचं आहे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही असताय. आणि एक नवीन नवीन काहीतरी करायचं आहे. लिखाण, तुम्ही पुस्तकं वगैरे काहीतरी लिहित असाल, असं ही तर एनर्जी आहे. तर तुम्ही जे काही करताय आणि ज्यात तुम्हाला प्रगती होत नाही आहे, असं थांबलेलं हे आहे, तर तिथून तुम्हाला बाहेर काढतायत महालक्ष्मी आणि तुमच्यासाठी ते प्रगतीचे दरवाजे त्या तुमच्यासाठी उघडत आहेत. थँक्यू सो मच. महालक्ष्मी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि असली जर एनर्जी असेल तर मग आयुष्यात काय होणार आहे सांगा. आयुष्यात काय होणार आहे? एवढ्या मोठ्या एनर्जीमधून बाहेर पडतायत तुम्ही, आणि हे एवढ्या मोठ्या एनर्जीमध्ये जी व्यक्ती असते, खरंच त्याला हॅट्स ऑफ. तुमच्या यशाचा टॉवर तर उभा राहतोयच, पण ह्या असल्या टॉवरमधनं सुद्धा तुम्ही बाहेर आलाय. तुम्ही असल्या टॉवरमधनं ह्या बाहेर आलाय. खूप मोठ्या टॉवर मुवमेंट तुमच्या आयुष्यात झालेत. अगदी हक्काची, खूप जवळची व्यक्ती तुमच्या आयुष्यातून निघून गेलेली आहे, जिच्याकडून तुम्हाला खूप होप्स होते, खूप अपेक्षा होत्या. अपेक्षा करणं चुकीचं आहे, पण अपेक्षा होत्या. आपल्याला आपलं घर, आपलं कुटुंब म्हणलं की आपल्या एखादी व्यक्ती अशी रिस्पॉन्सिबल अशी व्यक्ती असते, जिच्यावर खूप आपली सगळी मोठी फॅमिलीज जी असते ती अवलंबून असते. आणि अचानकपणे ती व्यक्ती जर आपल्या आयुष्यातून, आपल्या ह्याच्यातून निघून गेली तर खूप मोठी अशी आयुष्यात असं एक संकट किंवा असं एक हे येतं की त्यामुळं आपण तुटलो जातोय, संपल्यासारखी अशी एनर्जी होते. तशी एनर्जी तुमच्या आयुष्यात आलेली असेल ॲज अ पास्ट, पण तरीसुद्धा तुम्ही त्या एनर्जीतून मार्ग काढत पुढं आलेला आहे. तुम्ही त्या दुःखातून, त्या संकटातून आणि त्या सगळ्या ह्याच्यातून मार्ग काढत पुढं आलाय. आणि म्हणूनच तुमच्या आयुष्याचा हा निर्णय होतोय. हा निर्णय म्हणजे तुम्हाला तुमची खरंच ओळख करून द्यायची आहे. तुमच्यात किती शक्ती आहे, तुम्ही कुणाला हरवू शकताय, तुम्ही काय करू शकता. हरवण्यासाठी नाही, पण तुमची शक्ती जागृत करण्यासाठी ह्या सगळ्या मोमेंट तुमच्या आयुष्यात आल्या. आणि तुम्हाला असं पॉवरफुल तयार करण्यासाठी हे सगळं तुमच्या आयुष्यात आलं, असं महालक्ष्मी तुम्हाला सांगतायत. आणि त्याचं हे अबंडन्सचे आणि नवीन सुरुवात त्याचं, आणि असा तुमच्या आयुष्यात सुखाचा असं हे तुम्हाला देण्यासाठी ते हे दरवाजे उघडत आहेत. हे जे ज्ञानाचे आहेत आणि खूप असा सुखाचे आहेत, उत्साहाचे दरवाजे तुमच्यासाठी उघडत आहेत. आणि कर्म रिलीजिंग हे कार्मिक सायकल आहे. ही कार्मिक सायकल, मी तुम्हाला तेच म्हणलं, ही कार्मिक सायकल होते. आणि ह्या कार्मिक सायकलमध्ये खूप असा ड्रामा होतो, खूप ड्रामा आहे. नाटक सहन करणं सोपी गोष्ट नाही. जी सोल खरंच खूप पॉवरफुल आहे, ताकदवर आहे, सगळं झेलू शकते, परमेश्वरावर विश्वास आहे आणि आराधना आहे, भक्ती आहे आणि स्वतःच्या सोलशी कनेक्टेड आहे, अशी सोल कार्मिक सायकलमधून टफ ह्याच्यातून ती बाहेर येते, फाईट करून बाहेर येते. आणि असंच तुमच्या चांगल्या एनर्जीमुळं, पॉझिटिव्ह एनर्जीमुळं आणि विश्वासामुळं एवढ्या मोठ्या चक्रव्यूहातनं आणि एवढ्या मोठ्या ह्या कार्मिक सायकलमधनं तुम्ही बाहेर पडलेले
आहात आणि जे कर्माच आहेत तुमचे ते कर्माच तुम्ही रिलीज करून बाहेर येत आहे. आणि थँक्यू सो मच, थँक्यू सो मच महालक्ष्मी. आणि चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करायला विसरायचं नाही आहे. नक्कीच तुमच्या आयुष्याच्या अबंडन्सचे आणि सुखाचे दरवाजे महालक्ष्मी उघडत आहेत. थँक्यू सो मच. लव अँड पीस. तुमच्यातलं जे मातृत्व आहे, तुमच्यातलं जे प्रेम आहे, तुमच्या आईचे जे आशीर्वाद आहेत, असं आईचे आशीर्वाद ते तरी आहेत आणि श्री महालक्ष्मींचे आशीर्वाद, त्यांची हिलिंग तुमच्याबरोबर आहे. श्री दुर्गांचा आशीर्वाद आहे. दुर्गा आता नवरात्र सुरू होते तर त्यांचे आशीर्वाद, त्यांचे ब्लेसिंग्स खूप तुमच्यावर आहेत. कारण तुमच्यावर महाकालींसारखी अशी खूप ब्लेस्ड सोल आहात तुम्ही. त्यांनी खूप ब्लेस्ड केले तुम्हाला. अशाच्या त्रिदेवींचा आशीर्वाद तुमच्यावर आहे. इथं मला ही एनर्जी दिसते. कारण त्रिदेवी म्हणजेच मातृत्व, प्रेम, माया, त्याग आणि समर्पणाचे ते प्रतीक आहेत आणि त्यांच्या सगळ्यांचं ब्लेसिंग्स तुमच्यावर आहेत. म्हणूनच हे आशीर्वादाचे एवढे मोठे दरवाजे तुम्ही उघडू शकता, त्यांनी तुमच्यासाठी उघडलेले आहेत. कारण तेवढी तुम्ही बेस्ट सोल आहात. तुम्ही खूप अशी पॉवरफुल सोल आहे. तुम्हाला म्हणजे कितीही तुमच्या आयुष्यात असे प्रसंग आले किंवा काही झालं तरीसुद्धा तुमचं जे मागणं आहे, तुमचं त्या त्रिदेवींवर खूप विश्वास आहे, खूप प्रेम आहे, खूप भक्ती तुमची आहे त्यांच्यावर आणि त्या तुम्हाला ताकदवर बनवत आहेत. आणि म्हणूनच हे एवढे अबंडन्सचे मोठे दरवाजे जे आहेत ते त्या उघडत आहेत. आणि हे जजमेंट जे आहे, जो निर्णय आहे तुमच्या आयुष्याचा, अबंडन्सचा जो निर्णय आहे त्या घेत आहेत. त्यांनी तुमच्यासाठी हा निर्णय घेतलेला आहे, तुमच्या सुखाचे दरवाजे उघडण्याचा. आणि थँक्यू सो मच मॅजिक मॅनिफेस्टिंग. जे मॅजिक आता तुमच्या आयुष्यात होईल, जे काही तुमचे स्वप्न आहेत, तुमचे जे स्वप्न आहे, तुमचं जे ध्येय आहे, ते ध्येय रियालिटीमध्ये उतरताना तुम्ही आता बघाल. जे तुमच्याशी थांबलेली जी एनर्जी आहे, जी असली एनर्जी होती कार्मिक सायकलची, ते सगळं रिलीज करून ह्या अमावस्येपासून अशी एक एनर्जी जे तुम्ही न भूतो न भविष्यती असं एक स्वप्न तुमचं ते पूर्ण करतील, जे तुम्हाला कधीही तुम्ही इमॅजिनही केलेलं नसेल असलं स्वप्न महालक्ष्मी तुमचं पूर्ण करतायत लवकरच. आणि ही सर्वपित्री अमावस्या म्हणजे तुमच्या आयुष्यात असा एक उजाळा, एक असं खूप मोठं ती आतिषबाजी असं मला इथं कनेक्ट होतं. जे आतिषबाजी होते की नाही, तशी ती सुखाची आतिषबाजी तुमच्या आयुष्यात त्या घेऊन येत आहेत आणि खूप मोठं असं ब्लेसिंग्स तुमच्या आयुष्यात येते. थँक्यू सो मच. महालक्ष्मी सर्वपित्री अमावस्येला महालक्ष्मी तुमच्यासाठी कोणते आशीर्वादाचे दरवाजे उघडत आहेत तर बघूया आपण. आणि खूप छान असे ब्लेसिंग्स आहेत तुमच्यावर, कारण तुम्ही खूप पॉवरफुल सोल आहात, खूपच पॉवरफुल आहे तुम्ही, म्हणून एवढे मोठे दरवाजे उघडले जात आहेत. थँक्यू सो मच. इंडिफरंट म्हणजे मला ही एनर्जी खूप असं हे होते. श्रीरामांची एनर्जी आहे, रामलक्ष्मणांची एनर्जी आहे. आणि तुम्हाला एक म्हणजे मी तुम्हाला इथं ही एनर्जी सांगितली की अशी जी व्यक्ती जी तुमच्या आयुष्यात होती, जी तुमच्या ह्याच्यामध्ये होती, जी रिस्पॉन्सिबल होती व्यक्ती आणि खूप तिच्यात म्हणजे जबाबदाऱ्या घेण्याची ताकद होती, कर्तव्यदक्ष अशी एक एनर्जी तुमच्या फॅमिलीमध्ये होती. आणि ती व्यक्ती किंवा ते एनर्जी तुमच्या फॅमिलीमधून जर निघून गेली असेल, काय झालं असेल तर ती एनर्जी आणि तीच तुमच्या टॉवर मोमेंट तुमच्या आयुष्यात आली. आणि त्यामुळं तुम्हाला इतकं मोठं एक असं डिझास्टरसारखं तुमच्या आयुष्यात झालं की तुम्हाला मार्ग सुचत नव्हता, रस्ताच माहीत नव्हता, कुठल्या रस्त्यावर जायचा हा रस्ताच माहीत नव्हता. पण तुम्ही धाडसानं, धीरानं, धैर्यानं तुम्ही त्या रस्त्यावर पुढे गेला आणि तुम्हाला प्रत्येक अशा टप्प्यावर तुम्हाला खूप तुमचा संघर्ष झालाय, खूप त्रास झालाय, तुम्हाला एक वनवास तुमचा संपतोय. मी तुम्हाला एवढाच इथं हे सांगेन, कारण खूप असा स्ट्रॉंग मेसेज मला आला. आणि ह्या सर्वपित्री अमावस्येला महालक्ष्मी तुमच्यासाठी कोणते आशीर्वादाचे दरवाजे उघडत आहेत तरी खूप मोठे ब्लेसिंग्स त्या तुम्हाला देत आहेत. आणि तुमचा जो वनवास चालू होता, खरंच जो वनवास चालू होता, जी स्ट्रगल लाईफ चालू होती, जिथं कुठंही स्थैर्य नव्हतं, स्थिरता नव्हती, अबंडन्स नव्हता, सुख नव्हतं, जे येईल त्याशी तुम्ही डील करत फक्त पुढं चाललेला, कारण परमेश्वराच्या विश्वासावर तुम्ही पुढं चाललेला. आणि त्या विश्वासाचीच खरं तर जिता येतं. आणि महालक्ष्मी तुम्हाला सांगतायत की ह्या अमावस्येला तुमचा वनवास संपतोय. म्हणजे सगळ्यांचीच आशीर्वाद
सगळ्यांचेच आशीर्वाद, श्री राधाकृष्णांचे आशीर्वाद आहेत, लक्ष्मीनारायणांचे आशीर्वाद आहेत, श्रीरामांचे, सर्वांचे अशा पॉझिटिव्ह एनर्जी आणि दिव्य शक्तींचे आशीर्वाद तुमच्यावर आहेत. पूर्वजांचे ब्लेसिंग्स आहेत तुम्हाला, कारण तुम्ही खूप ब्लेस्ड आहात. तुमच्या पूर्वजांच्या आशीर्वादानं तुमचा जो कुळाचार आहे, तुमचं जे घराणं आहे, तुमचे जे संस्कार आहेत, ज्या परंपरा आहेत, त्या तुम्ही खूप प्रेमानं आणि खूप तुम्ही त्या निभावताय, ते घेऊन तुम्ही पुढं चाललाय. म्हणूनही तुमचे पूर्वज तुम्हाला ब्लेस्ड करतायत. आणि ह्या सगळ्या संघर्षाच्या काळामध्ये तुमच्या पूर्वजांचेही आशीर्वाद तुमच्यावर खूप होते आणि अजूनही म्हणजे नेहमी त्यांचे तुमच्यावर आशीर्वाद राहणार. तर तुम्हाला इथं सांगितलं जाते, महालक्ष्मी एका वनवास तुमचा संपवत आहेत. हाच मेसेज खूप महत्त्वाचा होता आणि हा तुमच्यापर्यंत पोहोचवायचा होता, म्हणूनच ही रीडिंग झाली. तर तुमचा एक वनवास संपतोय. सर्वपित्री अमावस्येला महालक्ष्मी तुमच्यासाठी कोणते आशीर्वादाचे दरवाजे उघडतात, तर हा वनवास संपून एक सूर्योदय, एक आयुष्याचा एक सूर्योदय, एक नवीन सकाळ आणि एक असं अबंडन्स याचे दरवाजे तुमच्यासाठी उघडले जात आहेत, असं तुमच्यासाठी मेसेज आहे. थँक्यू सो मच. रीडिंग कशी वाटली मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की सांगायचं आहे. आणि थँक्यू सो मच. पर्सनल रीडिंग हवी असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी माझा नंबर दिलेला आहे, त्या नंबरवरून तुम्ही मला मेसेज करू शकता. थँक्यू सो मच. हर हर महादेव. जय श्रीकृष्ण. राधे राधे. गणपती बाप्पा मोरया. थँक्यू सो मच.